कशामुळं कशामुळं आलाय ताप? कुणी मारलं का काय? कसं मारलं? असं मारलं वय म्हणून ताप आलाय वय. बोल ना फोनवर पप्पांशी. मग आता काय करायचं? मग आता करायचे काय? दीदीला कुठं जायचंय? शाळेत जायचंय मग हो हिला कळते की हिला. आई जवळ जायचंय. आई लांब आहे ना बाबू. जायचं हिला होय. तिला सांग नको जाऊ, लांब आहे. नंतर जाऊया आपण. दीदी बोल ना ग. उठ ग, तुम्ही डिस्टर्ब होते ना बाळ. हॅलो. हा हॅलो. मांडी काढू आहे. मांडी असू काढू. दे मांडी असू दे. दीदी काय म्हणली तुला? ताप आला. तुला काय म्हणली? हो. मग तुला काय बोलली? रागवली तुला? नाही रागवली. मग दीदीला कोण रागवलं? दीदीला कोण रागवलं? काय काय बोलली? काय म्हणालीस? काय बोल स्टाईल बघायला बोलण्याची. हसना वय. दीदीला गुदगुल्या कर. तू कल की पायाला कर दीदीच्या. उठ बाळा उठ परी उठ. खाली बसलाय. किती वजनाने याच्या खाली बसलाय बघ. बघ दिसतोय का? तू हिला आपलं कोल्हापूरला पाठव. हॅलो म्हणायचे. हॅलो. हा लागले काहीतरी मगाशी. हाय झालाय. हॅलो हॅलो माईक चेक. आता हिचा फोन बघा वेगळा. हॅलो हॅलो. परी बसले रुसून. ती पप्पाला फोन करून सांगायला लागली. स्टाईल बघा ना पण बसण्याची पद्धत ते बघा. परी गाव होते दूध. काय करते? मान अवघड बाहेर इथं. आज काय पण होते. मान अवघड तर मोडू दे. मी तिथनं उठणार नाही तासभर. बिचारे बघा की हो किती चाललंय त्याचं बघापासून. काळजी बघा की. दीदी प्रेम आहे किती तिचं. आता नाही करा ना थांब. कापड ठेवलं डोक्यावर. ते कापड द्या ना तिचं काय. हा आता बघा. तरी म्हणलं असं का दिसाले. हे बघा गडी घाललो. उठ उठ बघू काय करतेस. रुमाल थांबा ना असू दे ना. थांबा आता घेतलाय ना कुठला तर. हा जा. लगे फेकून दिलं. दीदी तोंडातला बोट का दीदी. हे काळी दीदी कशी उंची घेणार आहे सोमवारी तुझी. खाली बी टोपी करून. प्रेम बघा. इंजेक्शन देऊ का? म्हण की गा. बेचार मी छान
घाबरली ती. जोरात दिलंस इंजेक्शन, जोरात दिलंस, वाटली ती. ती घाबरली म्हणजे परी आदो. तिला गोळ्या दे खायला. चला बाई मी चहा पिते. तर हे आमच्या इथलं रेणुका देवीचं मंदिर आहे. मी दर्शनासाठी आलो, बघू शकताय. तर लॉक आहे. दर्शन वगैरे घेतलं. मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही आलो आहोत BDC कॉलेजवरती. मला कॉलेज बघायचं होतं, मी नाही बघितलं. तिथूनच आलेलं. मम्मी ह्यांना बोलली की मी कॉलेज नाही बघितलेलं, मला जरा बघायचं आहे. तर म्हणतात चला बघूया. हे बघू शकता BDC कॉलेज. आणि हे बघा फुगली रुसून बसली, मग तिला फ्रेश करायला घेऊन आलो आम्ही परीला. तिला कोल्हापूर म्हणजे एक वेगळीच ओढ आहे. यात्रा आहे कोल्हापूरची उद्या. आणि आता शनिवारी उद्या तिला सुट्टीच आहे म्हणून जायचं ठरलं. पण म्हटलं नको, आता शनिवारी जायचं, रविवारी पुन्हा निघायचं. आणि प्रवासाने खूप कंटाळा येतो म्हणून मी कॅन्सल केलं. कारण सोमवारी पुन्हा शाळा आहे, सुट्टी नाही घ्याय म्हणजे कशाला ना तिला शाळेचं. परी तुटेल ते, हे विहीर ते मोडतं लगेच. झोके घ्यायला लागल्या चाफ्याच्या झाडाला, मोडतं नशीब बघितलं. आणि आत बघा पप्पांच्या काखेत बसले. असू दे केवढ्या आत, कशाला, बाहेरूनच राहू दे. शाळा नाही, हे कॉलेज आहे. हे बघू शकताय BDC कॉलेज म्हणजे बाळासाहेब देसाई हायस्कूल नाही ग, कॉलेज. हां ते हायस्कूल आहे, हे कॉलेज आहे. तिकडे शाळा आहे म्हणे, मला पण काय एवढं माहीत नाही. मस्त आहे. मला माझ्या कॉलेजची आठवण आली, माझं पण कॉलेज असंच होतं. आणि आता बघा, हे बघा परी येऊन गेल्या इथं. काय होतं ग तुझं बेटा? स्पर्धा कसल्या? हां चित्रकला स्पर्धा होत्या पिल्ल्याच्या माझ्या. BDC कॉलेज पाटण. हे बघा. तर चला आता तर त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत लक्ष्मी मंदिरमध्ये. ग्रामदेवी लक्ष्मी देवी मंदिर आहे, तिथे आलो आहोत. आणि तिथे आहे छोटंसं गार्डन. त्या गार्डनमध्ये दोघे खेळत आहेत, बघू शकता. आणि मी बाहेर थांबले आणि परी आणि आध्याच आहेत आतमध्ये. आद्याला खेळायचंच होतं म्हणून आतमध्ये सोडले. आणि परी तिची किती काळजी करते, प्रत्येक तिला ज्या गोष्टीवरती बसायचं आहे त्या गोष्टीवरती बसवते. हे बघू शकता तुम्ही, ती स्वतः हाताने सुद्धा झाडते, तिला बसवते. हे असतं बहिणींमधलं प्रेम, ते दिसतंय आपल्याला. आणि ती खूप रुसलेली. आणि कोल्हापूरला तिला जायचंच होतं आणि मी म्हणजे सुट्टी पण आलेली, पण कसं होणार जायचं आणि पुन्हा रिटर्न यायचं. आणि प्रवासामुळे मला थकायला होतं, जरा उलट्या वगैरे होतात, त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं. पुन्हा जायचं पुन्हा यायचं, थंडी पण आहे, शिवाय सोमवारीची शाळा पण आहे, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ देत. आणि तिला जायचं होतं कारण तिथे कोल्हापूरला यात्रा आहे, रेणुका देवीची यात्रा आहे, त्याच्यामुळे तिला जायचं होतं. मग तिथे नाही जायला भेटलं. तिला थोडासा रुसवा निघून जावा, त्याच्यामुळे आम्ही तिला इकडे तिकडे असं आणलं. थोडी थंडी आहे पण जाऊ देत, तिला हॅप्पी ठेवायचं म्हटल्यावरती बाहेर घेऊन आलो. कारण अभ्यास पण नव्हता, अभ्यासामध्ये तिचं मन रमेल म्हणायला. हे बघू शकता, ती पण खेळते आणि ती पण खेळते, मस्त वाटतंय. त्या दोघींचं बॉन्डिंग आहे. कधी कधी होतात भांडण, ते तर सर्वांच्यातच होतात. ते बघू शकते किती भारी. आणि खूप समजूतदार पण आहे ती, आणि समजून सांगितलं की लगेच ऐकती.
पण थोडंसं असतंच ना हट्ट, आपल्याकडे नाही करणार तर मग कोणाकडे करणार. सो असू दे, तिला इथून वगैरे फिरवून घेऊन जातो आम्ही. बघा हे बघा, आधी आता इतकी तिची उंची आहे, पण अजून उंची वाढवायचं. छोटंसं पिल्लू आमचं छोटंसंच राहणार, कारण किती जरी मोठी झाली तर ती आम्हाला छोटीच राहणार आहे. आणि सगळ्यात लाडकी होती ती, सगळ्यात लाडकी माझं पिल्लू, पडेल मोठं पिल्लू माझं. तर आम्ही यांना खेळवून वगैरे दर्शन घेऊन आता घरी वगैरे जाणार. आता बघू हिला, चला वगैरे बोलूया, काय करते बघूया, का अजून हिला खेळायचं आहे. मस्तपैकी दोघी खेळत आहेत, खेळू देत. आणि तुम्ही आमच्या, चला तर भेटूया मग आता आपण उद्या नवीन अशा छान छान ब्लॉगमध्ये, कारण तुम्हाला आदूच्या अशा गमती, आदूच्या परीच्या गमती बघायला खूप आवडतात ना. तर असे छान छान व्हिडिओ घेऊन